बंद तो सध्या तो सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला DGK सर अक्कलकोट. आज 10 एप्रिल 2025. आज वर्धमान महावीर जयंती आहे. वर्धमान महावीर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा. जैन धर्मातील जे संस्थापक आहेत 24व्या तीर्थंकर वर्धमान महावीर या शुभदिनी महाराष्ट्र सेट परीक्षेबद्दल आपण माहिती सांगत आहोत. ये ना तोरच ते ना. आज शांतलक्ष्मींनी वर्धमान महावीर संतांची एक चित्र काढलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. एक बा यस वर्धमान महावीर शांतलक्ष्मी चिन्ह काढलेले आहेत बघा. धन्यवाद महिलांनी. आणि इथं हे पण चित्र काढलेत. ओके, तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या. कसं वर्धमान महावीर किती शांत बसलेत बघा. सेट नेट नाही काय नाही. आराम आराम बसलेत. चला आता आपण आतापर्यंत 38 कन्सेप्ट बघितलेला आहोत. आता 39वा कन्सेप्ट अर्नेट. त्याचा फुल फॉर्म काय? ई म्हणजे एज्युकेशनल, आर म्हणजे रिसर्च, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. कृपया लक्षात ठेवा, पेपरला विचारतात. एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. 2000 साली इन द इयर 2000 द IT ऍक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया. भारत देशात वर्ष 2000 साली IT ऍक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा करण्यात आलेले आहे. व्हॉट्सअपला आपण बेसिकली अन इन्स्टंट मेसेंजर असे म्हणतात. व्हॉट्सअप इज अ बेसिकली अन इन्स्टंट मेसेंजर. इन्स्टंट म्हणजे तात्काळ. व्हॉट्सअपला आपण तात्काळ मेसेंजर असे म्हणतो. व्हॉट्सअपला मी एखादा मेसेज तुम्हाला पाठवलं तर तुम्ही लगेच त्याला रिप्लाय देता. त्याला इन्स्टंट मेसेंजर म्हणतात. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया ही जी एक नवीन इनिशिएटिव्ह आहे, कार्यक्रम आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. इट इज अ व्हर्च्युअल रिपोजिटरी ऑफ लर्निंग रिसोर्सेस विथ सिंगल विंडो सर्च. भारत देशात जेवढं काही पुस्तक आहे सगळं पुस्तकांचा संग्रह इथं ह्या कॉम्प्युटरमध्ये आहे, ह्या नेटवर्कमध्ये, नॅशनल डिजिटल लायब्ररीमध्ये. इट इज फ्रेंडली टू डिफरंटली एबल्ड लर्नर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ही सहाय्य करीत आहे. इट इज बीइंग डेव्हलप्ड ॲट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT खरगपूर. IIT खरगपूर यांनी डिजिटल नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया याच्यावर नियंत्रण ठेवतात. हे चालवतात IIT खरगपूर यांनी हे बनवलेले आहे. सारथी काय आहे? सारथी इज द वेब पोर्टल ऑफ मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे. महाराष्ट्र शासनाचा जो मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे आहे त्याचा जो वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटचं वेबसाईट, त्याला सारथी असे म्हणतात. इथं क्रोनॉलॉजी पहिल्यांदा, त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर क्रोनॉलॉजी क्रमानुसार. अगोदर विकिपीडियाचा निर्मिती झाला, त्याच्यानंतर जीमेल, त्यानंतर यूट्यूब, त्याच्यानंतर इंस्टाग्राम. आता CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे काय आहे? इट इज अ कॉम्प्युटर. ए कॉम्प्युटर परफॉर्म्स इट्स ऑल मॅथमॅटिकल अँड लॉजिकल कॅल्क्युलेशन्स थ्रू CPU. CPUच्या माध्यमातून लॉजिकल आणि मॅथमॅटिकल कन्सेप्टचा
कन्सेप्टचा वापर करण्यात येतात. आर्चिव्ह म्हणजे जुन्या फाईल, आर्चिव्ह फाईल आपण डिलीट केल्यानंतर ते त्याच्यामध्ये आर्चिव्ह मध्ये जाऊन पडतो, किंवा यूज न केलेलं फाईल्स. ए फाईल दॅट कंटेन्स डाटा, ए फाईल दॅट कंटेन्स डाटा नो लॉंगर इन यूज बट हेल्ड फॉर हिस्टॉरिकल पर्पज परहॅप्स फॉर ऑडिटर्स इज आर्चिव्ह फाईल. म्हणजे जे जुने फाईल आहेत ते सध्या त्याचा वापर, या डाटाचा वापर सध्या करत नाही, परंतु ते एका ठिकाणी जाऊन ते स्टोअर करतो आपण ऐतिहासिक उद्देशासाठी वापर करण्यासाठी, त्याला आर्चिव्ह फाईल असे म्हणतात. अल्गोल, अल्गोल हे काय आहे? अल्गोल ए हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप्ड इन युरोप ॲट द सेम ॲज Fortran was being developed in United States. A high-level programming language developed in Europe at the same as the Fortran was being developed in the United States. That is Algol. आता Fortran जे हाय लेवल लँग्वेज आहे याचा वापर अमेरिकेत होत आहे फोर्ट्रॉनचा. त्याच वेळी युरोप म्हणजे इंग्लंड, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड हे काही देश आहे युरोपमध्ये ही हाय लेवल लँग्वेजचा वापर करतात कॉम्प्युटरच्या रिलेटेड असलेले, त्याला अल्गोल असे म्हणतात. आता फायरवॉल म्हणजे काय? फायरवॉल इन कॉम्प्युटर इज युज्ड फॉर सिक्युरिटी. फायरवॉल कॉम्प्युटरला एक फायरवॉल असतो आतला, म्हणजे कुठलाही एखाद्या अटॅक त्या कॉम्प्युटरवरती होऊ नये, त्याचा मध्ये असलेला डाटा खराब होऊ नये म्हणून फायरवॉलचा वापर करतात. स्पायवेअर म्हणजे काय? स्पायवेअर ए मॉनिटर युजर ॲक्टिव्हिटी ऑन द इंटरनेट अँड ट्रान्समिट दॅट इन्फॉर्मेशन इन द बॅकग्राऊंड टू समवन एल्स. Spyware is a monitor user activity, monitors user activity on the internet and transmit the information in the background to someone else. आहे तसं लक्षात ठेवा. आता www वर्ल्ड वाईड वेब, www. आता www मोठा आहे का इंटरनेट मोठा आहे? दोन कन्सेप्ट आहे, www आणि इंटरनेट. ह्याच्यापैकी मोठा कोणता आहे? इंटरनेट मोठा आहे का www मोठा आहे? वर्ल्ड वाईड वेब. तर वर्ल्ड वाईड वेब इज अ पार्ट ऑफ इंटरनेट. www इज अ पार्ट ऑफ इंटरनेट. थँक्यू सो मच. नमस्कार.